पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे यांची गीते साहेबांच्या प्रचाराच्या निमित्ताने महाड नगरामध्ये भव्य सभा होती आणि ही सभेमध्ये मी भाषण केलं। जी वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु मी तिथून येत असताना टेम्पाले आणि वीरच्या मध्ये माझ्यावर अचानकपणे समोरून बाटल्या आणि दोन्ही साईडनी दगडी घालण्याचं काम केलं। गाडीवर काठ्याने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु माझ्या चालकाने त्याचा हे भान राखून व्यवस्थित गाडी बाहेर काढली, म्हणून मी आज वाचलो। त्यांचा हेतू होता मला ठार करण्याचा, परंतु माझ्या चालकाने थोडंसं या गाडीचा हे राखून त्याने आज मला त्यातून वाचवलं। परंतु भरतशेठ गोगावले यांना वाटत असेल, त्यांचे पुत्र स्वतः तिथं होते आणि त्यांना वाटत असेल या बाहेर हल्ल्यातून अनिल नवघणे कुठेतरी घाबरेल। अनिल नवघणे कदापि घाबरणार नाही। आज महाड शहरात उद्या तुमच्या दारात जरी सभा झाली तरी सुद्धा दारात येऊन जी वस्तुस्थिती आहे, आपण केलेला भ्रष्टाचार, आपण केलेली जी काय याच्यामध्ये हे सर्व बाहेर काढण्याचं काम 100% जिल्हा प्रमुख या नात्याने करणार। सुषमाताई अंधारे यांची सभा होती प्रचारार्थ। त्या प्रचारार्थ सभेला गेले असताना त्या ठिकाणून सभा पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणाहून निघालो आणि महाडवरून निघालो। माझ्याबरोबर ते आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख अनिल नवघणे साहेब आणि आम्ही दोघं समेत आम्ही त्या गाडीत बसून आम्ही आमच्याबरोबर ड्रायव्हर होते। आम्ही निघालो। टेम्पाल्याजवळ ते स्पीड ब्रेकर आहे त्या ठिकाणी गोगावलेंचे काही विकास गोगावलेंचे बरोबर असणारे काही कार्यकर्ते 30-35 लोकांचा जमाव होता। त्या जमावाने आमची गाडी स्पीड ब्रेकरवर आल्यानंतर त्यांनी ताबडतोब आमच्यावरती दगडफेकीचा हल्ला केला। मी गेल्या कित्येक वर्ष वसई विरार महानगरपालिकेमध्ये नगरसेवक असताना त्या ठिकाणी जो एरिया आहे तो अतिसंवेदनशील एरिया असून देखील त्या ठिकाणी कधीही कोणी आमच्यावर अशा प्रकारे बाहेर हल्ला केला नाही। परंतु या ठिकाणी रायगडमध्ये फार परिस्थिती वेगळी आहे आणि ही परिस्थिती हिंसाचारावरती आलेली परिस्थिती आहे। इलेक्शन चालू असताना इलेक्शनाचं हे तापत असताना माहोल तापत असताना अशा प्रकारे जे विरोधक जे आहेत त्या विरोधकांकडे काही मुद्दे नसल्यामुळे ते आता गुद्द्यावरती येऊ पाहत आहेत, कारण त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत राहा टाइम्स डिजिटल।